नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SKMPS लॅब या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मागील लेक्चरमध्ये भारतीय राज्यव्यवस्था बघितलेली होती आणि त्यामध्ये आपण वन डे रिव्हिजन देखील घेतलेली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था घ्यायची आहे. 30 एप्रिलच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, अतिसंभाव्य प्रश्न, त्याचं विश्लेषण या लेक्चरमध्ये काय करायचे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच या वन डे रिव्हिजन बॅचचे तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत. जे आत्तापर्यंत आपण पाठ घेतलेले आहेत इकॉनॉमीचे किंवा पॉलिटीचे, ते सर्व भाग जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. आणि आपला SKMPS लॅब नावाचं ॲप्लिकेशन देखील आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत, ते देखील सर्वांनी परचेस करायचे आहेत. आणि जो काही आत्तापर्यंत आपला भारतीय राज्यव्यवस्थेचा देखील वन डे रिव्हिजन सेशन झाला आहे, तो देखील सर्वांनी काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचा आहे. चला तर मग आपण भारतीय अर्थव्यवस्थेचे जवळजवळ आपण आज 25 ते 30 क्वेश्चनचं विश्लेषण घेणार आहोत. आयोगाच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये पंचवार्षिक योजना असतील, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या रिसेंटली योजना ज्या काही चालू केल्यात मागच्या 5 वर्षामधल्या, त्या देखील तुम्हाला व्यवस्थित करायच्या असतात. त्यानंतर पॉवर्टी असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी असेल, ह्या सर्व बाबी तुम्हाला खूप व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर GDP असेल, GNP वगैरे ह्या कन्सेप्ट तुमच्या अतिशय क्लिअर असल्या पाहिजेत. आणि पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्या टॉपिकवरती कमीत कमी 2 ते 3 प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये विचारले जातात. मग चला तर आपण आपल्या लेक्चरची आता सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे की भारत निर्माण योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे, भारत निर्माण योजना. आणि या योजनेवरती 2021च्याच कंबाईनला प्रश्न विचारला होता की भारत निर्माण योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या घटकाचा याच्यामध्ये समावेश केला जात नाही. आता ही योजना जी आहे, या योजनेची सुरुवात 2005 मध्ये झालेली आहे आणि यामध्ये ग्रामीण आणि शहरी पायाभूत संरचनेसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. पर्याय उत्तरांचा जर विचार केला तर याच्यामध्ये दिलंय ए चूक, दुसरा पर्याय दिलाय बी विधान चूक आहे, तिसरा दिलाय दोन्हीच्या दोन्ही चूक आहेत आणि चौथं दिलंय दोन्ही पण बरोबर आहेत. आता ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करता आले पाहिजेत, कारण पहिलं विधान जे आहे भारत निर्माण योजना 2005 ची, हे जे विधान आहे ते 100% बरोबर आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि ही जी योजना आहे ती 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, कारण 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007 या कालावधी दरम्यान आपल्या देशामध्ये 10वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी आखण्यात आलेली होती. त्यानंतर 11वी असेल 2007 ते 12 आणि 12वी पंचवार्षिक योजना असेल 12 ते 17. पण मध्येच 1 जानेवारी 2015ला काय झालं होतं, या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्म इंडिया नीती आयोगाची स्थापना झाली मध्येच. आणि त्यानंतर काय झालेलं आहे, 15 वर्षाचा डेव्हलपमेंट अजेंडा जो आहे तो काय कोणत्या बेसवरती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या बेसवरती काय केला जातो, 15 वर्षाचा डेव्हलपमेंट अजेंडा या ठिकाणी घोषित केलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलं विधान दिले ते बरोबर आहे. याच्यातून एक लक्षात येतं की ऑप्शन कट होतो, हा देखील ऑप्शन कट होतो, लक्षात ठेवायचं आहे, कारण दोन्ही चूक नाही. ए विधान बरोबर आहे, ए चूक नाही. आता बी एकतर चूक असू शकतं किंवा बरोबर असू शकतं, किंवा दोन्हीच्या दोन्ही बरोबर असू शकतात. म्हणजे पहिल्यांदा काय करा, ऑप्शनची संख्या कमी करा, त्यामुळे उत्तर काढणं खूप सोपं जातं. कारण 4 ऑप्शनमध्ये गुंतून राहिलं की जास्त वेळ तुमचा जातो. त्यामुळे काय करायचं, ऑप्शन कट करायच्या आधी यामध्ये ग्रामीण तसेच शहरी पायाभूत संरचनेची या उद्दिष्टाने ही योजना चालू करण्यात आलेली आहे. आता इकडे शहरी पायाभूत, ग्रामीण ठीक आहे, कारण एखादी योजना जास्त फोकस हे ग्रामीण भागावरती करत असते. मग याच्यामध्ये गृहनिर्माण असेल, रस्ते, वाहतूक वगैरे, दळणवळण, याच्यामध्ये या बाबींचा काय होत असतो, भारत निर्माण योजनेअंतर्गत हे टार्गेट करण्यात आलेले पॉईंट आहेत. याच्यामध्ये कोणता पॉईंट टार्गेट करण्यात आला नाही असा जो प्रश्न होता तो 2021च्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये विचारला होता. त्यामुळे जे बी विधान आहे ते चुकीचं आहे, लक्षात ठेवायचंय. बी विधान चुकीचं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण दोन्ही बरोबर येत नाहीत, ए विधान बरोबर आहे आणि बी विधान काय या ठिकाणी चूक आहे. आणि डायरेक्ट सरळ सरळ आन्सर मिळून जाते तुम्हाला की बी विधान जे आहे, बी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी काय आहे, चुकीचा आहे. अदर ज्या काही योजना आहेत त्या देखील योजना तुम्हाला काय करायच्या आहेत, व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. आणि ज्या योजना आहेत, म्हणजे कुठल्याही योजना असू द्यात, किती वर्षाच्या, त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अटल पेन्शन योजना. आता ज्या वेळेला 2014 मध्ये मोदी सरकार आले होते त्यावेळेस बऱ्याच योजना चालू करण्यात आल्या होत्या. यामध्ये अटल पेन्शन योजनेबाबत तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे, म्हणजेच काय, चुकीचे विधान ओळखा. यामध्ये योजनेच्या लाभार्थ्याचे वय जे आहे ते 18 ते 40 वयोगट, सर्व क्षेत्रातील कामगार याच्यामध्ये असतील. या योजनेची सुरुवात कलकत्ता येथून झालेली आहे आणि ही योजना 9 मे 2015 रोजी चालू करण्यात आली आहे. आणि चौथा पर्याय दिलाय वरीलपैकी सर्व विधाने काही योग्य आहेत. आता याच्यातून एक बाब लक्षात येते, कोणतीही योजना घ्या, ही काही कलकत्ता या ठिकाणी कुठलीही योजना चालू होत नाही, इथून कुठलीही योजना भारतातली चालू केली जात नाही.
एखादी योजना ही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा जास्तीत जास्त हरियाणा इथूनच स्टार्ट केल्या जात असतात. म्हणजे याचं उत्तर हे लॉजिकवरती तुम्हाला मिळून जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं चुकीचं आन्सर म्हणजे अयोग्य विधान आहे, लक्षात ठेवायचं. कारण कलकत्त्यातून ही योजना चालू करण्यात आलेली नाही. ओके, तुम्ही सर्वांनी चॅटबॉक्समध्ये सांगायचंय की ही योजना जी आहे ती कुठून स्टार्ट करण्यात आलेली आहे लवकरात लवकर. आता योजनेचं साल जे आहे ते किती आहे? 9 मे 2015. आता या योजनेबरोबर खूप साऱ्या योजना आहेत की प्रधानमंत्री जनधन योजना असेल, त्यानंतर विमा संदर्भात ह्या संदर्भात खूप साऱ्या अजून योजना देण्यात म्हणजे सांगण्यात आले आहेत. उज्ज्वला योजना असेल, उजाला योजना असेल, ह्या योजना करून ठेवा. कारण 2019च्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये योजना आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे होते त्याच्यावर काय केलं होतं आयोगाने जोड्यालावाला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कलकत्ता इथून ही योजना चालू करण्यात आलेली आहे. तुम्ही चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी आन्सर सांगायचे की ही योजना जी आहे ती कुठून स्टार्ट करण्यात आलेली आहे. या आपण आपला सेकंड क्वेश्चन झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर हे लॉजिकवरती आन्सर तुम्हाला याचं मिळून जातं, लक्षात ठेवायचं. कारण तुमचं लॉजिक खूप बेस्ट असलं पाहिजे याच्यासाठी. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे लक्षात ठेवायची आपल्या भारतीय अर्थव्यवस्था, आणि वैशिष्ट्य नाही, लक्षात ठेवायचं विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य नाही म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न. आता पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीमागील उत्पन्न, लक्षात ठेवायचंय प्रत्येक व्यक्तीचं याच्यामध्ये काय केलं जातं उत्पन्न विचारात घेतलं जातं. प्रत्येक डोक्यामागील उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटल इन्कम याच्यामध्ये विचारात घेतला जातो. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये कमी औद्योगिकरण झालेलं आहे, लक्षात ठेवायचंय. शेतीचं प्राबल्य असतं विकसनशील अर्थव्यवस्थे, आणि शहरीकरण इकडे दिलंय की वैशिष्ट्य विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य नाही. तर यामध्ये लक्षात ठेवायचं शहरीकरण जास्त, ऑप्शन क्रमांक 3. कारण याच्यामध्ये खूप सारे लोक ग्रामीण भागामध्ये असतात आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की मागासलेपणा खूप जास्त असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य नाही ते म्हणजे शहरीकरण जास्त. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय बाबी असतात की खेड्यापेक्षा शहरामध्ये जास्त लोक राहत असतात. कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये एकूण अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा विचार केला, उदाहरणार्थ अमेरिका असेल, विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ अमेरिकेचा 92 ते 93% वाटा जो आहे तो तुम्हाला सर्व्हिस सेक्टरचा दिसून येईल. व यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न इकडे तुम्हाला हा शब्द दिसतोय म्हणजे त्याला जीडीपी असं म्हटलं जातं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये सर्व उत्पादन संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांचे पैशातील अंतिम मूल्य म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांनी जर डिवाइड देशाच्या लोकसंख्येला केलं, देशाची जी काही लोकसंख्या आहे त्याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळून जातं पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न मिळून जातं. आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारत हा खूप मागे आहे. ज्यावेळेला एक व्यक्ती आपली भारतीय दुसऱ्या व्यक्तीबरोबर कम्पेअर केली जाते, दुसऱ्या देशाच्या व्यक्तीबरोबर, उदाहरणार्थ बांगलादेश बरोबर रिसेंटली जरी कम्पेअर केली तरी आपली व्यक्ती ही बांगलादेशच्या व्यक्तीपेक्षा काय आहे या ठिकाणी गरीब आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे बांगलादेशपेक्षा जीडीपी जास्त आहे. पण पर कॅपिटा इन्कमचा जर विचार केला तर पर कॅपिटा इन्कम जो आहे तो आपला काय आहे कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आणि विकसित म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये शेतीवर एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 50% लोक आपल्या देशामधले शेती क्षेत्रावरती काय डिपेंड आहेत, शेती क्षेत्रावरती काय आहेत या ठिकाणी अवलंबून आहेत. आणि शेती क्षेत्राचा वाटा बघितला तर जीडीपी मध्ये तुम्हाला 15 ते 16% आसपास फक्त दिसून येईल. आता शेतीवर एवढे सारे लोक डिपेंड आहेत पण वाटा फक्त किती आहे 15 ते 16% आसपास आहे. आणि सर्व्हिस सेक्टरचा विचार केला तर 24% लोक गुंतून आहेत सर्व्हिस सेक्टरमध्ये, पण वाटा हा 50% पेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. काय आहे 50% पेक्षा वाटा तुम्हाला जास्त दिसून येईल सर्व्हिस सेक्टरचा. म्हणजेच प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र असं 3 भागामध्ये जीडीपी काउंट केला जातो. मग याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर सर्वाधिक आहे. कारण एकदा आयोगाने प्रश्न विचारलाय की उतरत्या क्रमाने तुम्हाला काय करायचे असतात की जीडीपी मध्ये उतरत्या क्रमाने ज्या सेक्टर इन्क्लुडेड असतात त्याचा विचार करायचा असतो. याच्यामध्ये फर्स्ट सेक्टर आहे ते म्हणजे सर्व्हिस, सेकंड आहे इंडस्ट्रियल आणि लास्ट येतं शेती क्षेत्र. आता शेती क्षेत्र आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये शेतीवर डिपेंड आहे. पण जीडीपी मध्ये वाटा जो आहे तो नाममात्र दिसून येईल. त्यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थेचं शेतीला प्राबल्य हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य बनेल या सर्व वैशिष्ट्यांपेक्षा. त्याचबरोबर कमी औद्योगिकरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. कारण देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत जर विचार केला तर उद्योग क्षेत्र जे आहे ते बॅलन्सच आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये.
जर विचार केला तर उद्योग क्षेत्र हे बॅलन्सच आहे. जेवढी लोकसंख्या गुंतलेली आहे तेवढाच वाटा तुम्हाला जीडीपी मध्ये उद्योग क्षेत्राचा दिसून येणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतातील उत्पन्न असमानतेची कोणती कारणे आहेत? वारसा हक्काचा कायदा, त्यानंतर कर चुकवेगिरी, समांतर अर्थव्यवस्था आणि मालमत्तेची सार्वजनिक मागणी. अतिशय महत्वपूर्ण आणि लॉजिकवरती पूर्ण प्रश्न लक्ष ठेवायचा आहे. उत्पन्न असमानता. आता उत्पन्नाच्या असमानतेच्या बाबतीमध्ये विचार केला, गिनी गुणांक लक्षात ठेवायचा आहे. उत्पन्नामधील विषमता, पॉलिटीमध्ये पण आपण बघतो की लक्षात ठेवायचं आहे, उत्पन्नातील विषमता जे आहे ते किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणे. या संदर्भात 38(2) नंबरचं कलम जे आहे ते काय केलेलं आहे, 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978 अंतर्गत आपल्या देशाच्या घटनेमध्ये काय केलं आहे त्याचा समावेश केलेला आहे. वारसा हक्काचा कायदा असेल, त्यानंतर सेकंड आहे कर चुकवेगिरी, त्यानंतर दिलं समांतर अर्थव्यवस्था. उत्पन्न असमानतेचे कोणते कारण आहे? आता उत्पन्न असमानता म्हणजे समांतर अर्थव्यवस्था, हे याचं लक्षात ठेवायचं आहे, कारण असणार नाही. कारण समांतर अर्थव्यवस्था असेल तर ते समानतेच्या बाबतीमध्ये झालं. या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात ठेवायचं आहे समांतर अर्थव्यवस्था. समांतर अर्थव्यवस्था जर असेल तर उत्पन्नामध्ये विषमता निर्माण होणार नाही. गरीब आणि श्रीमंत यांना उत्पन्नाचं वाटप काय केलं जाईल? समान पातळीवरती उत्पन्नाचं वाटप केलं जाईल. व या संदर्भात तुम्हाला गिनी गुणांक माहीत असला पाहिजे. याच्यावर काय केले जातात? प्रश्न विचारले जातात गिनी गुणांकावरती. म्हणजे जे वक्ररेषा आहेत त्या सर्व तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. गिनी गुणांक असेल, त्याच्यानंतर अजून ज्या काही महत्त्वाचे आहेत, लॉरेंज वक्र असेल, फिलिप्स वक्र असेल, कुझनेट्स असेल, हे सगळं जे सगळे वक्र आहेत ते तुम्हाला काय असले पाहिजेत? क्लिअर माहीत असले पाहिजेत. आणि एक्झामला खूप कमी दिवस बाकी आहेत, त्याच्यामुळे थोडं आपण स्पीडमध्ये लेक्चर घेतोय. तर चला पुढील प्रश्न बघूयात आपण. उत्पादन पद्धत आहे ती प्रत्यक्ष पद्धत आहे. उत्पादन पद्धतीचा वापर हा कृषी व उद्योग क्षेत्रासाठी केला जातो. आता हा जो प्रश्न आहे हा राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक मधला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. आणि पर्यायी उत्तरे तुम्हाला सांगायचे त्याच्यामध्ये खाली ऑप्शन दिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे कोणती? तर लक्षात ठेवायचे उत्पादन पद्धत. एमपीएससीने यावर प्रश्न विचारलेला आहे. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे लक्षात ठेवायचे कोणती पद्धत आहे? खर्च पद्धत आहे. ह्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. या तिन्ही पद्धतीवरती काय केलेले आहेत? प्रश्न विचारलेत की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खालीलपैकी कोणती पद्धत नाही. मग याच्यामध्ये विचार केला उत्पादन पद्धती प्रत्यक्ष पद्धत आहे, हे जे विधान आहे ते बरोबर लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि उत्पादन पद्धतीचा वापर जो आहे तो कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये इथं दिलेला आहे. तर उत्पादन पद्धतीचा वापर कृषी क्षेत्रामध्ये केला जातो, उद्योग क्षेत्रामध्ये केला जात नाही. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट बी विधान जे आहे ते चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके. उत्पादन पद्धतीचा वापर फक्त कृषी क्षेत्रामध्ये केला जातो. एखाद्या शेतकऱ्याने जर ते उत्पादन घेतलं शेतीमधून तर त्याचं उत्पादन असतं आणि ते शेती माल विकल्यानंतर त्याला जे काही पैसे मिळतात ते काय असतं? शेतकऱ्याचं उत्पन्न असतं. म्हणजे उत्पन्न आणि उत्पादन या 2 शब्दामध्ये फरक आहेत, लक्षात ठेवायचा आहे. आणि उत्पादनाचा विचार केला तर हे कशाला मोजलं जातं? बाजारभावाला मोजलं जातं, मार्केट प्राइस लक्षात ठेवायचं आहे. आणि उत्पन्नाचा विचार केला तर हे लक्षात ठेवायचं फॅक्टर कॉस्ट, याला काय केलं जातं? हे काउंट केलं जातं फॅक्टर कॉस्टला. आणि खर्च हे 2 प्रकारचा असतो. हा एक म्हणजे उपभोग खर्च आणि दुसरा आहे गुंतवणूक खर्च. आणि रिसेंटली जर विचार केला तर खर्च पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या ठिकाणी काय केली वापरली जात नाही. तर या 2 पद्धतीचाच वापर केला जातो. पण आयोगाने जर प्रश्न विचारला की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किती आहेत, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण पद्धती आहेत 3: उत्पन्न, उत्पादन आणि खर्च. अशा या 3 पद्धती तुम्हाला काय असल्या पाहिजेत? माहीत असल्या पाहिजेत. याच्यावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 बी विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर दारिद्र्य संदर्भात शहरी भागातील सर्वेक्षणासाठी डॅश समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हाशिम समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल. आणि चौथा ऑप्शन आहे अलग कार्यगट. हे चारीच्या चारी ऑप्शनच्या वर आपल्याला काय करायचे? विश्लेषण घ्यायचंय. कारण दारिद्र्य टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. लवकरात लवकर सर्वांनी या प्रश्नाचा आन्सर सांगायचा आहे. दारिद्र्य संदर्भात आता शहरी दारिद्र्य, कारण बाकीच्या समित्यांचा विचार केला तर फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागातील दारिद्र्याचा देखील विचार केलाय. मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय, सर्वेक्षणासाठी डॅश समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता तेंडुलकर समितीचा विचार केला तर या समितीची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे. या समितीने आपला अहवाल
2009 मध्ये काय केला होता या ठिकाणी सादर केलेला होता आणि 2011-12 मध्ये या समितीने टोटल दारिद्र्य जे आहे ते किती टक्के सांगितलेलं होतं 21.9% टोटल दारिद्र्य या समितीने सांगितलेलं आहे. ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य सांगितलं यांनी 25.7% आणि शहरी भागाचा विचार केला तर शहरी भागामध्ये या समितीने दारिद्र्य सांगितलेले 13.7%. ही आकडेवारी आयोगाने विचारलेली आकडेवारी आहे. त्यानंतर अलग कार्यगटाचा विचार केला तर अलग कार्यगटाने ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज मूल्य एवढं सांगितलेलं आहे. आणि रंगराजन समितीची स्थापना जी आहे ती 2012 मध्ये झालेली होती. 2014 मध्ये या समितीने आपला काय केलाय अहवाल तयार केलेला होता. 2014 मध्ये या समितीने अहवाल मांडलेला आहे आणि टोटल दारिद्र्य 2011-12 मध्ये या समितीने 29.5% सांगितले. हा देखील काय केला एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे 29.5% आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर 30.4% आणि शहरी भागाचा विचार केला तर 26.4%. 30 पॉईंट काहीतरी इकडे इथलं लक्षात ठेवा जरा 26.4% ग्रामीण भागाचा विचार केला तर. आणि सर्वाधिक दारिद्र्य रंगराजन समितीने हे जे आहे ते छत्तीसगड या राज्यामध्ये सांगितलेलं होतं. बाकीच्या पण समिती लक्षात ठेवायचे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 SR आशिम समिती. कारण फक्त त्यांनी शहरी भागातील दारिद्र्याचा काय केलं याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. आता बाकीच्या समित्यांचा अभ्यास केला तर फक्त शहरी भागाचा नाही तर शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील काय केला या समित्यांनी अभ्यास केलेला आहे. तेंडुलकर समिती याच्यामध्ये महत्वाची आहे. रंगराजन समिती बाकीची पण नीलकंठ असेल दांडेकर समिती असेल त्यानंतर मॉन्टेक्सिंग अलोवाले असेल त्यानंतर असेल ग्रीन रॅव्हलिन दत्त वगैरे ज्या काही समिती आहेत त्या खूप व्यवस्थित तुम्हाला करून ठेवायच्यात. पीडीओजा समिती मिन्नास समिती या समित्यांवरती एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दारिद्र्याच्या संदर्भात. आता दारिद्र्याचा विचार केला तर दोन कन्सेप्ट त्या म्हणजे सापेक्ष दारिद्र्य त्यालाच रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतात आणि दुसरा आहे निरपेक्ष याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतात. आणि भारतामध्ये निरपेक्ष या बेसवरती काय केलं जातं दारिद्र्य काउंट केलं जातं. कोणत्या बेसवरती निरपेक्ष या बेसवरती दारिद्र्य काउंट केलं जातं. म्हणजेच एक मानके ठरवून दिली जातात. आता ती मानके ठरवण्याचा अधिकार आधी नियोजन मंडळाला होता म्हणजे आता कोणाला आहे तर नीती आयोगाला देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या जर गरजा तुम्हाला पूर्ण करता येत नसतील तर तुम्ही काय असणार आहे बिलो पॉवर्टी लाईन असणार आहे दारिद्र्य रेषेच्या खाली असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्याचा जर विचार केला तर यामध्ये काय लक्षात ठेवायचे तुम्हाला निरपेक्षमध्ये तर एक कॅलरीज किंवा काही उपभोक्त्याचा खर्च वगैरे ठरवून दिला जातो. ती जर टॅगलाईन तुम्ही कंप्लीट केली नाही तर तुम्ही काय असणार आहे बिलो पॉवर्टी लाईन असणार आहे. पण सापेक्ष दारिद्र्य हे जे आहे हे विकसित देशामध्ये उदाहरणार्थ कुठे अमेरिकेमध्ये काउंट केलं जातं सापेक्ष. यालाच मराठीमध्ये तुलनात्मक दारिद्र्य देखील म्हटलं जातं. म्हणजे एकमेकाची तुलना करून त्याच्यामध्ये कोण दारिद्र्य खाली आहे किंवा वर आहे हे ठरवलं जातं. त्याला काय म्हटलं जातं रिलेटिव्ह पॉवर्टी असे त्याला काय केले जाते या ठिकाणी संबोधले जाते. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे याच्यावरती एमपीएससी म्हणजे क्वेश्चन विचारते दारिद्र्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. अभ्यास गट लक्षात ठेवायचे तुम्हाला. शिफारस 10व्या पंचवार्षिक योजनेत 10 दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कोणता अभ्यास गट आहे लक्षात इथं राव मनमोहन आहे. ब्रह्मानंद असेल त्याच्यानंतर महालनोबिस SP गुप्ता आणि राव मनमोहन. आता 10वी पंचवार्षिक योजनांचा अभ्यास खूप क्लिअर असला पाहिजे तुमचा कारण पंचवार्षिक योजनावरती एकदम बेसिक टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. हे योजनांच्या कार्यकाल असेल किंवा त्याचं प्रतिमान असेल किंवा मुख्य टार्गेट कशावरती सर्वाधिक भर दिला किंवा कशावरती सर्वाधिक खर्च केलाय याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. आता इथं अभ्यास गट आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याचा कार्यकाल तुमचा क्लिअर असला पाहिजे. 2002 ते 2007 पर्यंत 10व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे. 2002 ते 2007 पर्यंत 10वी पंचवार्षिक योजना आहे. आणि याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे पर्याय ऑप्शन क्रमांक 4 राव मनमोहन अभ्यास गट शिफारसीवरून लक्षात ठेवायचं. यांनी काय केलेलं आहे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दरवर्षी 10 दशलक्ष रोजगार निर्मितीचे ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये काय केले ठेवलेलं आहे त्यांनी. मग हे क्लिअर असलं पाहिजे की किती दशलक्ष रोजगार वगैरे असा वन लाईनर प्रश्न देखील या प्रश्नामधूनच पडू शकतो. त्यामुळे या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. राव मनमोहन या प्रश्नाचा आन्सर आहे. आता महालनोबिस यांचा विचार केला तर यांच्यावरती दुसरी आणि तिसरी अनुक्रमे पंचवार्षिक योजना काय यांच्या प्रतिमानावरती आहे. त्यानंतर ब्रह्मानंद वकील यांच्यावरती लक्षात ठेवायचे 8वी 9वी काहीतरी योजना आहे ब्रह्मानंद आणि वकील.
त्यानंतर पहिली योजना जी होती ती हेरॉड डोमर, आणि पहिल्या योजनेचा कार्यकाल जो आहे तो 1951 ते 56. या योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी झाल्या होत्या? 1955 मध्ये SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1955 मध्येच सगळ्यात महत्त्वाची बँक म्हणजे ICICI याची काय केली होती? स्थापना करण्यात आलेली होती. आणि कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यामध्ये 1952 मध्ये राबवण्यात आला होता कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता योजनेबद्दलच आहे. बॉम्बे योजना आहे. उत्तर म्हणून मानवेंद्रनाथ रॉय यांनी खालीलपैकी कोणती योजना तयार केलेली आहे? जनता योजना असेल, त्यानंतर सर्वोदय योजना असेल, कोलंबो योजना असेल आणि गांधी योजना असेल. लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जनता योजना, सर्वोदय योजना असेल, कोलंबो योजना असेल. आता कोलंबो आणि सर्वोदय योजना तुम्हाला माहिती आहे, दोन्ही पण योजना ज्या आहेत त्या 1950 योजना आहेत. मुंबई योजनेचा विचार केला तर मुंबई योजना 1944 ची आहे. आणि जनता योजना असेल 1945 आणि गांधी योजना पण असेल 1945. आता या प्रश्नाचा जर विचार केला तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जनता योजना. 1945 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय केली होती? या ठिकाणी तयार केली होती. पण याच्या आधी याचा इतिहास काय आहे तर 1934 मध्ये विश्वेश्वरय्या यांनी काय केलं होतं? प्लॅनड इकॉनॉमी फॉर हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर 1938 मध्ये पंडित जवाहर नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक नियोजन समितीची काय करण्यात आली होती? याच्यामध्ये स्थापना करण्यात आली होती. 1938 मध्ये आर्थिक नियोजन समितीची स्थापना. आणि त्याच्यानंतर मग काय झाले? ह्या अशा प्रकारच्या योजना देशामध्ये तयार झाल्या. आणि त्यानंतर 15 मार्च 1950 मध्ये आपल्या देशामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली. आता नियोजन आयोगामध्ये कोण कोण येतं किंवा तो आयोग जो आहे तो घटनात्मक आहे का नाही असे प्रश्न विचारले जातात 15 मार्च 1950 मध्ये. आणि हा जो आयोग आहे तो असंवैधानिक आयोग आहे. लक्षात ठेवायचे तुम्हाला. असंवैधानिक आयोग म्हणजे काय आहे? याची घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही या आयोगाची, किंवा या संदर्भात कोणताही कायदा या ठिकाणी बनवण्यात आलेला नाही, म्हणून त्याला आपण असंवैधानिक हा शब्द वापरतो. आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष आपल्या देशाचे कोण असतात? पंतप्रधान याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नियोजन आयोगाचे. नियोजन मंडळाचे 15 मार्च 1950 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजेच इथूनच पुढे काय झाल्यात? पंचवार्षिक योजना तयार झाल्यात आपल्या देशामध्ये 1951 ते 56, 56 ते 61, त्यानंतर 61 ते 66, 66 ते 69 योजनेला सुट्टी होती. 69 ते 74, 74 ते 78, 78 ते 80 रोलिंग प्लॅन होता, म्हणजे त्याला सरकती योजना असे म्हणतात. त्यानंतर 80 ते 85, 85 ते 90, 90 ते 92 पुन्हा सुट्टी होती. 92 ते 97, 97 ते 2002, 2002 ते 7, 7 ते 12 आणि 12 ते 17 अशा एकूण आपल्या देशामध्ये 12 पंचवार्षिक योजना काय केल्यात आतापर्यंत आखण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच या जागेवरती लक्षात ठेवायचे 1 जानेवारी 2015 ला काय झालेलं आहे? नीती आयोगाची स्थापना. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग काय झालं? या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्यासाठी जे काही आतापर्यंत लेक्चर झालेत ते शेवटला थोडे स्पीडमध्ये लवकरात लवकर बघून घ्या. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्समध्ये टोटल तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे मिळून 25 क्वेश्चन असणार आहेत. इकॉनॉमिक्सचे 15 आणि पॉलिटीचे 10. नेक्स्ट क्वेश्चन, उद्योगांचे आधुनिकीकरण करणे हे उद्दिष्ट कोणत्या योजनेमध्ये होतं? दुसरी योजना, 8वी योजना, 9वी योजना आणि 5वी योजना. आता योजना चालू झाल्या की लगेच असं आधुनिकीकरण वगैरे लगेच होणार नाही, कारण दुसरी पंचवार्षिक योजनेचा कार्यकालाचा विचार केला तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल जो आहे तो काय आहे? 1956 ते 1961 हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे. आणि या योजनेमध्ये औद्योगिक क्षेत्रावरती काय केला होता? सर्वाधिक भर देण्यात आलेला होता. आणि याचं प्रतिमान जे होतं दुसऱ्या योजनेचं ते महालनोबिस हे प्रतिमान होतं. महालनोबिस हे प्रतिमान होतं याच्यामध्ये, या योजनेचं महालनोबिस प्रतिमान. दुसरी योजना याचा कार्यकाल बघितलाय तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 8वी पंचवार्षिक योजना. 8वी पंचवार्षिक योजना. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेचा जो कार्यकाल आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. याच्यामध्ये मी आधी सांगितले की पहिल्या 4 योजनेचे कार्यकाल आपण बघायचे आहेत, कारण पहिल्या 1-2 योजनेवरती कार्यकालावरती प्रश्न येण्याची शक्यता असते. 1951 ते 56, 56 ते 61 2 योजना झाल्या. तिसरी योजना आहे 61 ते 66. आणि तिसरी योजना सर्वात म्हणजे अयशस्वी योजना म्हणून ओळखली जाते, कारण याच्यामध्ये इन्फ्लेशन म्हणजेच भाववाढीचा रेट काय होता? जास्त होता. त्यानंतर
हे असेल आपली 3 योजना झाल्या, चौथी योजना असेल 69 ते 74, 74 ते 78 पाचवी योजना, 6वी योजना जी आहे ती 80 ते 85, 7वी योजना जी आहे ते 85 ते 90 आणि जी 8वी योजना आहे ती काय आहे 1992 ते 1997 असा या योजनेचा कार्यकाल आहे. या योजनेमध्ये देखील बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या, कारण याच्यामध्ये आता जागतिक लेवलला जर विचार केला तर WTO ची स्थापना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती. त्याचबरोबर 1992 मध्ये सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला काय करण्यात आली होती, या ठिकाणी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. पण याची स्थापना जी आहे ती 7व्या योजनेमध्ये 1988 मध्ये JS पटेल समितीच्या शिफारसीनुसार सेबीची स्थापना याच्यामध्ये करण्यात आली होती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड, 8वी पंचवार्षिक योजना. आता 9व्या योजनेचा विचार केला तर 9व्या योजनेचा कार्यकाल जो आहे तो 1997 ते 2002 आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक कायदा झाला होता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. हा ऍक्ट झाला होता 1999 मध्ये आणि याची अंमलबजावणी जी आहे ती केव्हा झालेली आहे 2000 मध्ये झालेली आहे. पण याच्या आधी याच्या जागेवरती 1973 ला एक कायदा होता. त्या कायद्याचं नाव काय आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. हा 1973 ला झालेला आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 1974 मध्ये झालेली आहे. याचं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर परकीय चलनाचं संरक्षण व संवर्धन करणे, परकीय उद्योग जे आहेत त्यांच्यावरती त्यांचे नियमन व नियंत्रण करणे. याच्यासाठी आपल्या देशामध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973 मध्ये करण्यात आला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी 1974 मध्ये आपल्या देशामध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा त्याचं रूपांतर 97-98च्या बजेटमध्ये असा निर्णय घेण्यात आला की फेऱ्याचं रूपांतर आपण फेमामध्ये करणार आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा ऍक्ट जो आहे तो 99 ला झाला, त्याची अंमलबजावणी केव्हा झाली आहे 2000 मध्ये झालेली आहे. आणि 5व्या योजनेच्या कार्यकालाचा विचार केला तर 5वी योजना जी आहे ती 1974 ते 1978. आता ही 1 वर्ष आधीच थांबवलेली होती, कारण 1975 मध्ये इंदिरा गांधींनी काय केली होती, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांचं सरकार 1977 मध्ये गेलं आणि जनता पार्टी सरकार सत्तेवर आलं. त्याच्यामध्ये काय झालं 1978 ते 1980 सरकती योजना आपल्या देशामध्ये राबवण्यात आली होती आणि ही योजना जी आहे ती लकडावाला यांनी काय केली होती, तयार केलेली होती. लकडावाला यांनी काय केले, ही योजना तयार केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, डायरेक्टली वन लाईनर असा प्रश्न असला की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कन्फर्म माहीत असलं पाहिजे. याच्यासाठी आपला अभ्यास परफेक्ट असला पाहिजे. पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संदर्भात आहे. तुम्हाला पर्यायी उत्तर आहे, चूक बरोबर ऑप्शनमध्येच दिले की चुकीचं काय ओळखायचं आहे, बरोबर काय ओळखायचं आहे ते. तेजीच्या कालावधीमध्ये RBI सरकारी रोख्यांची खरेदी करते. तेजीच्या कालावधीमध्ये, तेजीचे म्हणजे इन्फ्लेशनचा काळ लक्षात ठेवायचा आहे आणि मंदी म्हणजे डिप्लेशनचा काळ असतो. याला RBI सरकारी रोख्यांची काय करते, विक्री करते. आता रोख्यांची खरेदी जर केली, रोख्यांची खरेदी केली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडचा पैसा जो आहे, पैसा काय होणार या ठिकाणी, RBIचा पैसा जो आहे तो मार्केटमध्ये जाणार. कारण RBIने काय केलेलं, रोख्यांची खरेदी केलेली आहे. खरेदी केल्यानंतर RBIला काय करणार, पैसे द्यावे लागणार, कमर्शियल बँकांना, लोकांना वगैरे पैसे द्यावे लागणार रोख्यांच्या संदर्भात. आणि तो पैसा कुठे जाणार या ठिकाणी पैसा जो आहे तो मार्केटमध्ये जाणार आणि रोखे RBIकडे जाणार. म्हणजे पहिलंच विधान आहे लक्षात ठेवायचं, हे विधान काही चुकीचं आहे. कारण तेजीच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रोख्याची काय करते, विक्री करते. रोख्याची विक्री केल्यानंतर मार्केटमधला पैसा RBIकडे डिपॉझिट होतो आणि लोकांच्या हातातील पैसा म्हणजेच रोखता कमी होते. लोकांच्या हातातील रोखता कमी होते आणि रोखता कमी झाली त्याच्यामुळे लोकांची मागणी जी आहे म्हणजे डिमांड काय होते, कमी होते. डिमांड कमी होते, रोखता कमी होते, म्हणजेच डिमांड कमी होते आणि त्यामध्ये त्यांची मागणी कमी झाल्यामुळे विक्रेता जो आहे तो आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती काय करतो, या ठिकाणी कमी करतो. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे तेजीमध्ये ती कुठे येते लक्षात ठेवायचं, कंट्रोल करत मंदीकडे पण नंतर जाऊ शकते. पुढची स्टेज आहे, लगेच मंदीमध्ये जाणार नाही, पण ती पुढची स्टेज असते. लक्षात ठेवायचं, मंदीची जी स्टेज आहे ती पुढची स्टेज आहे. मग याच्यामध्ये अर्थव्यवस्थेवर जर कंट्रोल करायचं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रोख्याची काय केली पाहिजे, खरेदी. आता हे विधान जर चूक आहे तर हे पण विधान चुकीचं आहे. कारण मंदीच्या कालावधीमध्ये RBI सरकारी रोख्यांची विक्री करते, चुकीचं आहे. तेजीच्या कालावधीमध्ये लक्षात ठेवायचं विक्री करते आणि मंदीच्या कालावधीमध्ये खरेदी करते. कारण मंदीच्या कालावधीमध्ये जर रोखे त्यांनी लक्षात ठेवायचं खरेदी केले तर RBIचा पैसा बाजारामध्ये जातो, लोकांकडे पैसा येतो, म्हणजे रोखता वाढते लोकांची, त्यामुळे मागणी वाढते, विक्रेता आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवतो आणि अर्थव्यवस्था मंदीकडून तेजीकडे जायला सुरुवात होत असते.
म्हणजे आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी याच्यासाठी तुमची क्लिअर असली पाहिजे. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, तर पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक 2 महिन्याला जी पॉलिसी असते त्याला काय म्हटलं जातं, या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी असे म्हटले जाते. आणि मॉनिटरी पॉलिसीचा जर विचार केला तर याच्यामध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा, जेवढी मागणी आहे तेवढाच पैशाचा सप्लाय झाला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त सप्लाय झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ होऊ शकते. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, इन्फ्लेशन होऊ शकतं. अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ होणार आहे. आणि भाववाढ झाली म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये मार्केटमधला खूप जास्त पैसा ज्यावेळेला खूप कमी वस्तूंचा पाठलाग करतो त्यावेळेला जो विक्रेता वस्तू विकाय बसलेला असतो मार्केटमध्ये, तो आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती काय करतो, या ठिकाणी वाढवतो. म्हणजे ज्या किमती आहेत त्या इन्क्रीज होतात, लक्षात ठेवायचे. म्हणजे याच्यामध्ये भाववाढ तुम्हाला दिसून येणार आहे. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3, दोन्हीच्या दोन्ही विधाने काय या ठिकाणी चुकीचे आहेत. दोन्ही पण विधाने येथे चुकीचे आहेत या ठिकाणी, कारण हे लक्षात ठेवायचंय, तेजीच्या कालावधीमध्ये विक्री आणि मंदीच्या कालावधीमध्ये काय केली पाहिजे, खरेदी केली पाहिजे, असं हे विधान आहे. म्हणजेच आरबीआयची जी स्थापना आहे ती तुम्हाला माहित असली पाहिजे. 1926 मध्ये हिल्टन यंग आयोग होता, 1934 मध्ये आरबीआय ऍक्ट झाला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि 1937 मध्ये त्यांचं मुख्यालय कलकत्त्यावरून बॉम्बे या ठिकाणी आणण्यात आलं होतं. पहिले भारतीय गव्हर्नर असतील सी.डी. देशमुख. त्यानंतर 1948 ला आरबीआय ऍक्ट झालं होता आणि 1 जानेवारी 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय झालं, या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3, लक्षात ठेवायचे. दोन्हीच्या दोन्ही विधाने काय त्या ठिकाणी चुकीचे आहेत. आता आरआरबी रिजनल रुरल बँक याच्या विलिनीकरणाची शिफारस डॅश या अभ्यास गटाने केलेली होती. विलिनीकरण लक्षात ठेवायचंय, विलिनीकरण. आता आरबीआय म्हणजे रिजनल रुरल बँक, याची स्थापना आपल्या देशामध्ये 1975 मध्ये करण्यात आली होती. पण याचा कायदा जो आहे तो स्थापनेनंतर झालाय. कधी झालाय, 1976 मध्ये आरआरबी संदर्भात कायदा झालेला आहे. 1975 म्हणजे तुम्हाला माहित असेल 5वी पंचवार्षिक योजना, याच्यामध्ये आरआरबीची स्थापना. पहिल्या 5 ठिकाणी ज्या आरआरबी होत्या, मालडा वगैरे ज्या काय होत्या, मुरादाबाद वगैरे, ती ठिकाणे देखील तुम्हाला 5 माहित असली पाहिजेत. आणि या विलिनीकरणाची शिफारस 1986-87 मध्ये जर विचार केला तर डॉक्टर विजय केळकर समितीने केली आहे, ऑप्शन क्रमांक 4. आणि नरसेन समितीच्या शिफारसीनुसार काय झाली, स्थापना झालेली आहे. डॉक्टर विजय केळकर समितीच्या शिफारसीनुसार विलिनीकरणासाठी या ठिकाणी 1986-87 दरम्यान डॉक्टर विजय केळकर समिती जी आहे ती काय करण्यात आली होती, या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4. पण स्थापना जी आहे ती नरसिंह समितीच्या शिफारसीनुसार झालेली होती. आता नरसिंह समिती जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण एक समिती जी होती 1992 ला आणि दुसरी समिती होती 1997 ला. यांनी अहवाल कधी मांडलाय, 1998 मध्ये मांडलेला आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह आपण काय केलेत, खूप वेळा बघितलेत. नरसिंह समिती 1 चे आणि 2 चे ऑब्जेक्टिव्ह वरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात की नरसिंह समिती 1 जी आहे ती फायनान्स म्हणजे वित्तीय क्षेत्र संदर्भात होती आणि नरसिंह समिती 2 जी होती ती बँकिंग सेक्टर संदर्भात होती. म्हणजे नॅरो बँकिंग पद्धतीचा अवलंब करावा हे नरसिंह समिती 2 मध्ये सांगितलेलं होतं. बँकांची व्यवस्थापन मजबूत असावं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही बँकांचे मालक असू नये हे 2 मध्ये सांगण्यात आलेलं होतं. 1 चा जर विचार केला तर 1 मध्ये काय सांगण्यात आलं होतं, तर CRR SLR कमी करावा, 4 स्तरावरती बँका स्थापन कराव्यात, शाखा स्थापनेसाठी बँकांना परवाना पद्धत रद्द करावा, शाखा स्थापनेच्या बाबतीमध्ये जो होता, बँकांचं राष्ट्रीयकरण काय करण्यात यावं, या ठिकाणी थांबवण्यात यावं, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी नरसिंह समिती 1 आणि 2 मध्ये सांगण्यात आल्या होत्या. आता उषा थोरात समिती लक्षात ठेवायचं आहे, ही देखील आरआरबी संदर्भातच आहे. याचबरोबर लीड बँक स्कीम देखील तुम्हाला माहित असली पाहिजे. ती केव्हाची आहे, 1969. गाडगीळ आणि नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली लीड बँक स्कीम, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे, वित्तीय कर्ज वगैरे लक्षात घेऊन फोकस करून त्या जिल्ह्यामध्ये काय केलं जातं, या ठिकाणी ती बँक लीड म्हणून काय करत असते, काम करत असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. एफडीआय प्रतिबंधित क्षेत्र नाही. अणुऊर्जा असेल, तंबाखू असेल, निधी कंपन्या आणि विमा कंपन्या. एफडीआय ही जी कन्सेप्ट आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. एफडीआय वरती प्रश्न विचारले जातात. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रतिबंधित नाही. एफडीआयचा विचार केला तर याचे 2 प्रकार पडतात एफडीआयचे. एक ऑटोमॅटिक रूट आणि दुसरा आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ड रूट. ऑटोमॅटिक रूटद्वारे तुम्हाला 100% इन्व्हेस्टमेंट करता येते.
पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर संबंधित RBIच्या डिपार्टमेंटची तुम्हाला 30 दिवसाच्यात परमिशनची आवश्यकता असते आणि गव्हर्नमेंट अप्रूव्हद्वारे तुम्हाला 5,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करता येते, पण तुम्हाला PMO यांची परमिशन आणि 5,000 कोटीपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला संबंधित मंत्रालयाची काही लागते, या ठिकाणी परमिशन लागते, लक्ष ठेवायचं आहे. संबंधित जे मंत्रालय आहे त्यांच्या परमिशनची आवश्यकता असते. FDIच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक FDI जे आहे तो कोणता देश करतो? सिंगापूर आपल्या देशामध्ये सर्वाधिक FDI करत असतो. आधी जर विचार केला तर मॉरिशस देश होता, तो सर्वाधिक FDI करायचा. आता अणुऊर्जा हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, तंबाखू देखील प्रतिबंधित आहे, निधी कंपन्या, पण विमा कंपन्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आधी 26% होतं, परत 49% झालं आणि आताच्या रिसेंटली बजेटमध्ये तुम्ही किती टक्के इन्व्हेस्टमेंट करू शकता? FDI 74%. FDI मुळे आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळतो, कारण फॉरेनची एखादी व्यक्ती किंवा एखादी कंपनी आपल्या देशामध्ये 10% प्लस शेअर्स ज्यावेळेला विकत घेते त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? FDI असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षा जर कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हटलं जातं. हे डायरेक्ट म्हणजे परकीय प्रत्यक्ष आणि परकीय अप्रत्यक्ष ही कशामध्ये केली जाते? शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, याच्यामध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक केली जात असते. याच्यातून मिळणारा लाभांश बेनिफिट जे असतं ते कमी कालावधीमध्ये मिळतं आणि 10% पेक्षा कमी, लक्षात ठेवायचंय 10% पेक्षा जर कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला FII असं संबोधलं जातं. आणि FDI म्हणजे काय? जर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, FDI म्हणजे 10% प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. FDI देशामध्ये झाली, देशातील लोकांना रोजगार भेटला, त्याचबरोबर देशाचा GDP असेल आणि लोकांचा पर कॅपिटा इन्कम याच्यामध्ये देखील वाढ होते. नवनवीन तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये काय होतं? याच्यामध्ये विकसित होत असतं आपल्या देशामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, आणि नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर लोकांना रोजगार असेल, त्यांना शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं, वाहतूक दळणवळण ज्या काही सेवा सुविधा आहेत त्याच्यामध्ये देखील वाढ होते. देशाची याच्यामुळे निर्यात वाढू शकते आणि परकीय चलन साठ्यामध्ये पण काय होते? याच्यामुळे वाढ होऊ शकते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. विमा कंपन्यामध्ये FDI होते, प्रतिबंधित नाही. विमा क्षेत्र बाकीचं जे कंपन्या आहेत इकडे दिसते तुम्हाला, अणुऊर्जा, तंबाखू, निधी कंपन्या वगैरे, निकोटीनयुक्त जे काही पदार्थ वगैरे असतात त्याच्यामध्ये परकीय लोकांना या ठिकाणी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करता येत नाही. यानंतर खालीलपैकी कोणता खर्च भांडवली खर्च नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थसंकल्पाचे जे टाइप्स आहेत म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स्ड बजेट, सरप्लस बजेट आणि डेफिसिट बजेट असे एकूण 3 प्रकार पडतात. पण याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? लक्षात ठेवा, खर्च भांडवली खर्च नाही म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे, महसुली जमा आणि महसुली खर्च असे 2 महसुली अर्थसंकल्पाचे प्रकार पडतात. महसुली जमा आणि महसुली खर्च. आणि भांडवली अर्थसंकल्पाचे भांडवली जमा आणि भांडवली खर्च असे 2 प्रकार पडत असतात. 100% येणारा प्रश्न प्रत्येक वर्षी MPSCच्या कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये याच्यावर प्रश्न असतो, लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये संरक्षणावरील भांडवली खर्च हे तर लक्षात ठेवायचं येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये येऊन बसतं, ते लक्षात ठेवायचंय. राज्यांना दिलेली कर्जे हे देखील भांडवली खर्चाचा भाग आहे. पण कर्मचाऱ्यांचा पगार हा जो आहे तो गव्हर्नमेंटचा कोणता खर्च आहे? लक्षात ठेवायचा आहे, महसुली खर्च आहे. कर्मचाऱ्यांचा पगार आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड हा भांडवली खर्च आहे. कोणता खर्च आहे? हा भांडवली खर्च आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कर्मचाऱ्यांचा पगार हा जो आहे. आता महसुली जमेचा विचार केला तर याच्यामध्ये महसुली जमेमध्ये लक्षात ठेवायचं आहे टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू याचा काय होतो? याच्यामध्ये विचार होतो. टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय? यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराचा विचार केला जातो टॅक्समध्ये, आणि नॉन टॅक्समध्ये व्याज, लाभांश, नफा याच्यापासून मिळणारं उत्पन्न जे असतं ते महसुली जमा असतं. भांडवली जमेमध्ये एखाद्याकडून कर्ज घेणे किंवा दिलेलं कर्ज रिटर्न घेणे म्हणजे पेन्शन फंड असेल, प्रोव्हिडंट फंड असेल, निर्गुंतवणुकीतून प्राप्त होणारा नफा हा जो आहे तो गव्हर्नमेंटचा लक्षात ठेवायचा आहे भांडवली जमा असते. खर्चाचा विचार केला तर एखाद्याला कर्ज देणे किंवा घेतलेलं कर्ज रिटर्न देणे याला काय म्हणतात? भांडवली खर्च असे म्हणतात. म्हणजे या बाबी तुम्हाला इथे दिसत आहेत. पण कर्मचाऱ्यांचा पगार हा जो खर्च आहे तो गव्हर्नमेंटचा महसुली खर्च असतो. अनुदानावर होणारा खर्च हा देखील महसुली खर्च आहे. अनुदाने असेल, त्यानंतर व्याज खर्च असेल आणि टॅक्स जमा म्हणजे कर गोळा करण्यासाठीचा येणारा खर्च. आता कर गोळा करण्यासाठीचा येणारा खर्च, व्याजावरचा खर्च हा गव्हर्नमेंटचा कोणता खर्च असतो? मला चॅटबॉक्समध्ये लवकरात लवकर सर्वांनी सांगायचं आहे. हा खर्च असणार आहे तो अविकसित खर्च असणार आहे. पण अनुदानावर होणारा खर्च हा जो खर्च असतो तो कोणता खर्च असतो? विकसित खर्च असतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे.
कर्मचाऱ्यांचा पगार, उद्या जर तुम्हाला पोस्ट मिळाली तुमचं पेमेंट, महसुली खर्च आहे लक्षात ठेवायचं आहे. आणि भांडवली खर्चाचा विचार केला तर कर्ज परतफेडीची रक्कम असेल, त्याच्यानंतर एखाद्याला कर्ज देणे, तो पण खर्च गव्हर्नमेंटचा कोणता असतो या ठिकाणी, तर भांडवली खर्च असतो. आता वन लाईनर प्रश्न आहे. जागतिक बँकेने जगातील पहिले वन्यजीव रोखे डॅश प्राण्यांच्या संवर्धनासाठी जारी केलेले होते. सिंह असेल, गेंडा असेल, हत्ती असेल आणि वाघ असेल. जागतिक बँक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वर्ल्ड बँक, यालाच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजेच याला IBRD असं देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना 1944 मध्ये आणि याचं कार्य चालू झालं 1946 मध्ये. आणि याच्याबरोबर IMF देखील स्थापन झालंय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, 1945 ला कार्य चालू झालं याचं 1947 मध्ये. आणि दोघांचे सदस्य सेमच आहेत, लक्षात ठेवायचं, 190 असतात. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गेंडा, लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता याच्यावर आपण काही जास्त विश्लेषण घेणार नाही, गेंडा लक्षात ठेवायचं तुम्हाला. जागतिक बँकेने पहिले वन्यजीव रोखे जे आहेत ते कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी, तर गेंडा या प्राण्याच्या संवर्धनासाठी. प्रधानमंत्री जनधन योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा चालू झाली, जनधन योजनेवरती प्रश्न विचारले जातात. तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी बरोबर विधाने निवडायची आहेत. बरोबर विधाने. प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेचा विचार केला 15 ऑगस्ट 2000 या ठिकाणी 2014 साली केली घोषणा. आणि त्यानंतर 28 ऑगस्ट 2014 ला योजना चालू झालेली आहे. 28 ऑगस्ट 2014 ला योजना चालू झाली. या योजनेच्या खात्यावरील ठेवीवर 4% व्याज आणि होल्ड कर्जावर 12% व्याज आकारले जाते. या योजनेचा पहिला टप्पा दिलाय 15 ऑगस्ट ते इकडे 14 ऑगस्ट 2015. तर सी विधान जे इथे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. वरची दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ए आणि बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. दोन्ही पहिली विधाने बरोबर आहेत, तिसरं विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच याचं काय आहे, सर्वसमावेशक म्हणजे ग्रामीण भागातील जे काही दुर्बल घटक असतात त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेणे. आणि या योजनेची थीम आहे मेरा खाता भाग्य विधाता, लक्षात ठेवायचं आहे. या योजनेवरती देखील काय केले तर आयोगाने खूप सारे प्रश्न राज्यसेवेच्या प्रिलिमला विचारलेले आहेत. म्हणजे जनधन योजनेचा विचार केला तर ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा सुविधा पुरवणे, त्याचबरोबर त्यांचं बँकेमध्ये अकाउंट खोलणे, या संदर्भात प्रधानमंत्री जनधन योजना 0 बॅलन्सवर तुम्ही काय करू शकता, अकाउंट या ठिकाणी बँकेमध्ये काढू शकता. यासाठी ही योजना काय केली होती, या ठिकाणी मोदी सरकार यांनी राबवलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आता हा जो टप्पा आहे लक्षात ठेवायचा, मला चॅट बॉक्समध्ये सांगायचंय पहिला टप्पा जो आहे तो कुठून कुठपर्यंत पहिला टप्पा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेत, लक्षात ठेवायचं आहे. अतिसंभाव्य याच्यामध्ये उद्या देखील याच्यावरच आपलं लेक्चर असणार आहे. GDP देशाची अंतर्गत शक्ती दाखवते व त्यामुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. जर भारताला परदेशातून जास्त उत्पन्न प्राप्त होत असेल तर GDP हा GNP पेक्षा लहान असतो. पर्याय उत्तर दिले ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्हीच्या दोन्ही विधाने चुकीचे आहेत. GDP देशाची अंतर्गत शक्ती दाखवते, इकडे दिलंय GDP. त्यानंतर त्यामुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते, हे अगदी बरोबर आहे. GDP मुळे अंतर्गत देशाची शक्ती कळते. जर भारताला परदेशातून जास्त उत्पन्न प्राप्त झाले तर GDP हा GNP पेक्षा लहान असतो असं सांगितलेलं आहे. आता GDPचा विचार केला, देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये सर्व उत्पादन संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांचे पैशातील अंतिम मूल्य म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जर आपण GDP मधून लक्षात ठेवायचं घसारा म्हणजे डिप्रिशिएशन जर मायनस केलं तर आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतं. काय मिळतं, निव्वळ देशांतर्गत उत्पादन आपल्याला मिळत असतं. त्यानंतर आहे GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये सर्व उत्पादन संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांचे पैशातील अंतिम मूल्य म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. जर याच्यातून आपण डिप्रिशिएशन म्हणजे GNPतून जर घसारा आपण मायनस केला तर आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी NNP नेट नॅशनल प्रोडक्ट आपल्याला मिळत असतं. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ए विधान बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. कारण बी विधानाचा विचार केला तर आपल्याला जास्त उत्पन्न प्राप्त झालं तर ते साहजिकच GNP पेक्षा GDP जास्त असणार आहे. इथं उलट दिलंय, त्याच्यामुळे हे काय चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. GNP जास्त असणार आहे,
GNP मध्ये आर्थिक सीमा विचारात घेतल्या जातात, तर GDP मध्ये भौगोलिक सीमा विचारात घेतले जातात. म्हणजे परकीय देशातून जरी उत्पन्न आपल्याला प्राप्त झालं तर ते आपल्या देशामध्ये काय होतं या ठिकाणी प्लस होत असतं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजेच परकीय देशातून प्राप्त होणारं उत्पन्न इकडे GNP मध्ये प्लस होत असतं जर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल तर, आणि देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये जर ती व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं उत्पन्न आपल्या देशामध्ये काय केलं जातं, सीमांतर्गत भागामध्ये प्लस केलं जातं. हे तुम्हाला इथे विचारात घ्यायचं आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए विधान बरोबर, आणि बी विधानाचा विचार केला तर बी विधान काय आहे, चुकीचं आहे. मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याच्यावरती देखील MPSC खूप सारे प्रश्न विचारते. सर्व इंडेक्स तुमचे क्लिअर असले पाहिजेत. या निर्देशांकाची सुरुवात 1990 मध्ये झालेली आहे. 0 ते 1% काउंट केला जातो. 2020 साली भारताचा निर्देशांक जो आहे तो 131वा क्रमांक होता, आणि भारत हा मध्यम मानव विकास निर्देशांकामध्ये येतो. भारताचे गुण काहीतरी 747च्या आसपास काहीतरी होते, 747. आता हा जो इंडेक्स आहे तो UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यामार्फत काढला जातो. UNDP 0 ते 1% काढला जातो. आता 2020चा विचार केलाय म्हणजे याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर देश कोणता असणार आहे, नॉर्वे. आणि खूप वर्ष झालं नॉर्वेचा आहे, पण 2022चा विचार केला तर कोणता देश प्रथम क्रमांकावरती मला तुम्ही सांगायचं आहे. आणि 2022 मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो कितवा आहे, 132वा क्रमांक आहे मानव विकास निर्देशांकामध्ये. आणि मानव विकास निर्देशांकाचे जनक महबूब उलक यांना संबोधले जाते. आणि याबरोबर भारतीय व्यक्ती डॉक्टर अमर्त्य सेन यांच्या देखील नावाचा उल्लेख मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीमध्ये केला जातो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ABCD. लक्षात ठेवायचं आहे, भारत हा मध्यम मानव विकास निर्देशांकामध्ये येत असतो. सर्वच्या सर्व विधाने काय या ठिकाणी बरोबर आहेत. आणि 0 ते 1% काय केला जातो, हा काउंट केला जातो. UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, याची निर्देशके लक्षात ठेवायचं आहे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 बेसवरती काढला जातो. आरोग्य असेल, त्यानंतर लक्षात ठेवायचे तुम्हाला शिक्षण, आणि त्यानंतर राहणीमान, या 3 बेसवर काय केला जातो या ठिकाणी हा जो इंडेक्स आहे हा काउंट केला जातो. आता आरोग्य, शिक्षण, राहणीमान याच्यावरती लक्षात ठेवायचं MPI देखील असाच काउंट केला जातो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच बेसवरती काउंट केला जातो. HPI पण तुम्हाला माहित असलं पाहिजे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. ओके, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ABCD. UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ही जी संस्था आहे, युनोची संस्था आहे, लक्षात ठेवायचं आहे. हा 0 ते 100 नाही तर 0 ते 1% काउंट केला जातो. ओके, इकडे 1%कडे जाणे म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तो जास्त याच्यामध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये मोडत असतो. आणि 131वा भारताचा काय याच्यामध्ये क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला काय करायचं इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे भारतातील दारिद्र्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, PD ओझा, दांडेकर व नीलकंठ रथ, अमर्त्य सेन आणि मिन्नास. आता भारतातील दारिद्र्य, पॉवर्टी इन इंडिया, या ग्रंथाचा विचार केला तर 1971 मध्ये हा ग्रंथ जो आहे तो दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी लिहिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. काय आहे, ऑप्शन क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवायचं. आणि दांडेकर व नीलकंठ रथ यांनी 2250 कॅलरीज मूल्य सांगितलेलं होतं. किती, 2250 कॅलरीज मूल्य एवढं या समितीने सांगितलेलं आहे. या समितीवरती प्रश्न विचारले जातात. आता मिन्नास समितीचा विचार केला आणि दांडेकर व नीलकंठ रथ यांनी काय केलं, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे असं सांगितलेलं होतं. मिन्नास समिती असेल आणि मॉन्टेक्सिंग अहलुवालिया समिती असेल, यांनी काय सांगितलेलं होतं, जर जास्त म्हणजे शेतीमधून तुम्हाला चांगलं हवामान असेल, शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत असेल तर दारिद्र्याचं प्रमाण कमी असणार आहे. आणि शेतीमध्ये म्हणजे चांगलं हवामान नसेल आणि शेती पिकाचं नुकसान वगैरे होत असेल तर दारिद्र्याचं प्रमाण काय असणार आहे त्या ठिकाणी जास्त असणार आहे, असं मिन्नास समिती आणि मॉन्टेक्सिंग अहलुवालिया या 2 समित्यांनी काय केलं होतं या ठिकाणी सांगितलेलं होतं. ओके, आणि पॉवर्टी गॅप हे जी कन्सेप्ट आहे ती काय केली आहे, गौरव दत्त आणि रॅव्हलिन यांनी मांडलेली होती. पॉवर्टी गॅप ही जी कन्सेप्ट आहे ती. ओके, यानंतर पुढे वक्ररेषा तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. कोणाच्या मते बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाईकडे झुकणारे धोरण राबवले पाहिजे, कुझनेट्स असेल, लॉरेंज असेल, लॅपर वक्ररेषा असेल आणि फिलिप्स असेल. आता लॉरेंज वक्ररेषा उत्पन्नातील विषमता या संदर्भात लॉरेंज वक्ररेषा आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठली आहे, लॉरेंज वक्ररेषा आहे उत्पन्नाच्या विषमतेच्या बाबतीमध्ये. लॅपर वक्ररेषा ही कराच्या संदर्भात आहे, म्हणजे कराचा दर आणि त्यातून प्राप्त होणारा कर महसूल या संदर्भात लॅपर वक्ररेषा आहे, लक्षात ठेवायचं. आणि बेरोजगारी आणि
चलनवाढ या संदर्भात जर म्हणजे महागाई ही आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फिलिप्स वक्ररेषा. लक्ष ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. फिलिप्स वक्ररेषा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. लक्ष ठेवायचे सर्व वक्ररेषा तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. लॉरेंज म्हणजेच लक्षात ठेवायचं गिनी गुणांक पण इथं सेम आहे. उत्पन्नातील विषमतेच्या बाबतीमध्ये लॉरेंज वक्ररेषेचा विचार केला जातो. कराच्या संदर्भात विचार केला तर लॅपर वक्ररेषा आहे, लक्ष ठेवायचं. आणि बेरोजगारी आणि इन्फ्लेशन याच्या बाबतीमध्ये कोणता आहे, फिलिप्स वक्ररेषा आहे. कुझनेट्स हे कशा संदर्भात आहे, आपण मागे एका लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. मला सर्वांनी चॅट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे हे जो वक्र आहे कुझनेट्स हा वक्र कशा संदर्भात आहे. पुढील क्वेश्चन. आता तुम्हाला याच्यामध्ये चुकीचंच विधान ओळखायचं आहे. पर्याय उत्तरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चूक दिलेलं आहे. यामध्ये पुरा प्रतिमान आहे, लक्षात ठेवायचा. या योजने संदर्भात 11वी योजना, 11व्या योजनेचा कार्यकाल जो आहे तो 2007 ते 2012 असा या 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे. सरासरी वाढीचे लक्ष्य 9.1% होते. दारिद्र्य 10% कमी करणे आणि 50 दशलक्ष रोजगार निर्माण करणे हा प्रश्न विचारलाय. हे विधान बरोबर आहे, हे पण विधान बरोबर आहे आणि हे पण विधान बरोबर आहे. सामाजिक सेवावर आणि 12व्या योजनेमध्ये पण सर्वाधिक खर्च सामाजिक सेवावरच. कार्यकाल 2012 ते 2017. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वार्षिक सरासरी वाढीचे लक्ष्य 9.1% होतं. बी विधान. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सर्व योजना तुमच्या खूप क्लिअर असल्या पाहिजेत. योजनांवरती प्रश्न विचारले जातात, त्याचे प्रतिमान असतील, योजनेचा कार्यकाल असेल, ह्या सर्व बाबी तुमच्या काय असल्या पाहिजेत, याच्यामध्ये क्लिअर असल्या पाहिजेत. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. इथपर्यंत आपण हा पहिला पार्ट बघितलाय. आता जे काही लेक्चर राहिले लक्षात ठेवायचे, आतापर्यंत आपले जे काही क्वेश्चन आहेत ते 20-22 क्वेश्चन झाले आजच्या लेक्चरमध्ये. राहिलेले प्रश्न उद्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये कव्हर केले जातील. लेक्चर कोणीही मिस करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चरला लाईक करा सर्वांनी. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे. लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. जे काही क्वेश्चन झाले त्याचं विश्लेषण प्रत्येक पर्यायावरती आपण अचूक विश्लेषण घेतलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळा लेक्चर बघा शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी 12-13 मार्क्स येणं अतिशय महत्त्वाचं असतं. तरच तुम्ही एसटे किंवा एसओ या पोस्टसाठी क्वालिफाय होऊ शकता. इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स आले की तुम्ही 30 एप्रिलच्या प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय असणार आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स आले पाहिजेत. 15 पैकी 15 मार्क्स पडतात. ओके. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी 50% प्रश्नामध्ये लॉजिक असतं, ते ॲज इट इज पुस्तकातून प्रश्न नसतात. त्यामुळे या लॉजिकचा देखील वापर करा आणि त्यामुळे तुम्हाला काय होतील, या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके. चला तर मग या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.